Now see, this one is the experiment from group second, that is optics. Diameter of lycopodium powder. We have to determine diameter of particles of lycopodium powder. Aim of the experiment C, to determine the diameter of lycopodium powder. Apparatus: lycopodium powder, the screen with circular holes of different diameters, sodium vapor lamp, optical bench, meter scale, glass plates, etc. Now this one is the arrangement of the apparatus. This is monochromatic source. This one is the metal plate or the sheet, card sheet, on which the equidistant holes are drilled. This one is glass plate on which the lycopodium powder is sprinkled, and we have to put our eye here to visualize the pattern which is produced by this lycopodium powder. Now this one is the experiment from diffraction. So here diffraction of light takes place, and because of phenomenon of diffraction we observe the circular rings here. By observing that rings, we have to determine the diameter of lycopodium powder particles which are sprinkled on this glass plate. We have to take readings for first order and second order. Now see the formula. What is the formula? For first order, small r1 divided by capital D is equal to 1.22 lambda divided by small d. त्यातलं छोटं r1, कॅपिटल डी आणि स्मॉल डी आणि लॅम्बडा हे काय आहे आपण बघू. ह्यातलं R1 किंवा R2, म्हणजे या फॉर्म्युल्यात सेकंड ऑर्डर असेल तर त्याला आपण R2 म्हणणार आहे. R1 किंवा R2 असेल तर हे काय आहे, रेडियस ऑफ फर्स्ट अँड सेकंड डार्क रिंग. पुढच्या एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला कळेल नेमकं हे R1 आणि R2 काय आहे ते. कॅपिटल डी इज डिस्टन्स बिटवीन द ग्लास स्क्रीन अँड द होल, म्हणजे आपण होल पाडलेली शीट या ठिकाणी ठेवली आहे आणि आपली ग्लासची प्लेट इथं आहे. ह्या दोन्हीमधलं अंतर जे आपण मोजून घेणार आहे एक्सपेरिमेंटमध्ये ते म्हणजे काय असणार आहे, कॅपिटल डी. स्मॉल डी हा पार्ट, स्मॉल डी मीन्स डायमीटर ऑफ लायकोपोडियम पावडर, हे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. लॅम्बडा इज द वेवलेंथ ऑफ द लाईट. मोनोक्रोमॅटिक लाईट आपण सोडियमची यूज केली आणि त्याची वेवलेंथ तुम्हाला दिलेली आहे 5893 ॲम्स्ट्रॉंग युनिट, सेंटीमीटरमध्ये इंटू 10⁻⁸ करायचं आणि कॅल्क्युलेशनला घ्यायचं आहे. ओके, आता चार्टमध्ये बघा, हा ऑब्झर्वेशन टेबल फर्स्ट ऑर्डरचा आहे. आकडे व्यवस्थित बघा, मी सेपरेट चार्ट देणार नाही. हा व्हिडिओ बघायचा आणि तुम्ही जर्नल लिहायचं आहे. ऑब्झर्वेशन टेबल हे फर्स्ट ऑर्डरसाठी आहे, असंच पाठीमागच्या पेजवर सेकंड ऑर्डरसाठी असेल. आता बघा, हे काय फर्स्ट ऑर्डरसाठी ऑर्डर लिहायची n इज इक्वल टू फर्स्ट. हे डिस्टन्स दिलेलं आहे मेजर केलेलं. छोटं r म्हणजे दिलेलं आहे तुम्हाला, r/d काढायचा आणि स्मॉल d कॅल्क्युलेशनवरून काढायचं आहे. ओके, आता ॲक्च्युली आपण प्रोसिजर बघू काय करायची आहे ती. आता ॲक्च्युली काय बघा, हे जे तुम्हाला दिसते हे काय आहे, तर हा सोडियमचा सोर्स आहे हा, आणि सोडियमच्या सोर्सला नॉर्मली आपल्या इथे स्लिट असते. या ठिकाणी आपण ही स्लिट झाकलेली आहे, बंद केलेली आहे. कशानं बंद केली आहे, तर इथं काळा पेपर आहे एक, आपण कार्डबोर्डची शीट आहे ब्लॅक केलेली आणि त्या शीटनं बंद केली. आणि त्या शीटवरती आपणाला पिन होल, म्हणजे स्टीलच्या एका पिन अशी होल्स पाडलेले आहेत प्रत्येक अर्ध्या सेंटीमीटर अंतरावर. म्हणजे एक सेंटरला होल घ्यायचं पहिल्यांदा आणि वरच्या बाजूला प्रत्येक 0.5 सेंटीमीटरवर एक होल पाडले, आणि तसंच खालच्या बाजूला पण 0.5 दोन होल्समधलं अंतर पकडून होल्स पाडलेली आहेत. म्हणजे सेंटरचं होल सोडून या बाजूचं पहिलं होल आणि या बाजूचं पहिलं होल ह्यांचा डायमीटर किती होणार, म्हणजे ह्या टोटल ह्याचा 1 सेंटीमीटर, कारण इकडं 0.5 आणि इकडं 0.5. दुसरं घेतलं तर आपण काय येणार 2 सेंटीमीटर, तिसरं घेतलं तर वरचं 0.5 खालचं 0.5 म्हणजे 3 सेंटीमीटर अँड सो ऑन. तर पहिल्यांदा ही होल पाडून घेतलीत, म्हणजे हे सेंटरचं होल आहे, त्याच्यानंतर हे पहिलं, हे दुसरं होल या बाजूचं, आणि तशीच या बाजूला होल्स आहेत. ओके, एकदा ही होल पाडून घ्यायची आणि नंतर खडूचं
पीठ किंवा आपण डस्ट पावडर याला लावून ही सगळी होल्स बंद करायची आणि फक्त सेंटरचं होल तेवढं आपल्याला मोकळं करायचं आहे. म्हणजे आपल्याला ही जी पट्टी पूर्ण दिसते तर फक्त सेंटरचं पिन होल रिकामं असेल आणि बाकीची सगळी होल आपण डस्ट पावडर लावून ब्लॉक करायची. ठीक आहे. आता ही अरेंजमेंट बघा काय आहे. हे सेंटरचं होल आपण मोकळं केलं. हे भिंतीवर पडलेला प्रकाश आहे, याकडे लक्ष देऊ नका. हे बघा, हे सेंटरचं होल आपण मोकळं केलं. या ठिकाणी आपण पट्टी लावलेली आहे, पूर्ण बंद केले आणि फक्त सेंटरचं होल रिकामं करायचं. आणि ह्या होलच्या बरोबर समोर ही एक ग्लास प्लेट आहे. आता ही तुम्हाला धुसर दिसते, ब्लड का दिसते? कारण या ग्लास प्लेटवरती लायकोपोडियमची पावडर आपण स्प्रिंकल केलेली आहे. पिवळ्या रंगाची पावडर असते, येलो कलर्ड पावडर. तर ती पावडर आपण या ठिकाणी स्प्रिंकल केली, त्यामुळे तुम्हाला ब्लड दिसते. म्हणजे हे झालं होल, पिन होल म्हणू. आणि हे होल कुठं लावले आपण? ह्याच्या पलीकडे मोनोक्रोमॅटिक सोर्स आहे, त्यामुळे होलमधून काय येतील? लाईट रेज येतील आणि हे ग्लास प्लेटवर म्हणजेच जिथं लायकोपोडियम पावडर स्प्रिंकल केली आहे त्या लायकोपोडियम पावडरच्या प्लेटवरती इन्सिडेंट होईल. आणि आपला डोळा आपण इथं ठेवायचा, म्हणजे नेकेड आयनं बघायचं. सरळ उघड्या डोळ्याने जर आपणाला बघितलं तर प्रत्येक लायकोपोडियमच्या पावडरवरून या लाईटचं डिफ्रॅक्शन होतं आणि आपणाला डिफ्रॅक्शनच्या फ्रिंजेस दिसतात, त्या आपणाला बघायच्या आहेत. ओके. आता बघा त्या फ्रिंजेस कशा दिसतात ह्या. तर ही दिसते, ही तुम्हाला ही पहिली फ्रिंज आहे, पहिला बँड. हे बघा, कळेल तुम्हाला. ही पहिली फ्रिंज, त्याच्यानंतर ही दुसरी, त्याच्यानंतरची ही तिसरी अँड सो ऑन. आपण नेकेड आयनं बघितल्या तर तुम्हाला 1 2 3 बँड्स दिसतात. पहिली फ्रिंज दिसते म्हणजे n = 1 म्हणायचं. पहिली रिंग म्हणू आपण याला आता, कारण सर्क्युलर शेप आहे. ही दुसरी दिसते, ही दुसरी कडा, म्हणजे ह्याला आपण सेकंड ऑर्डर म्हणू. ही तिसरी दिसते म्हणून थर्ड ऑर्डर. आपण फक्त पहिल्या 2 ऑर्डरची रिडिंग्स घ्यायची आहेत. ठीक आहे. आता ही होल्स बघा, हे आपलं सेंटरचं होल आहे. इथे सेंटरचं होल असणार आहे. इथं आणि इथं हे पहिलं होल आहे आपलं, हे आणि हे दिसतं हे दुसरं होल आहे. त्याच्यावरचं हे आणि इकडं जे दिसत नाही आहे तुम्हाला तर हे तिसरं होल असणार आहे. अशी सगळी होल्स आपण ड्रिल केलेली आहेत. आता मगाशी आपण बघितलं जी ग्लास प्लेट होती ती थोडीशी पाठीमागं ओढायची, जेणेकरून आपली फर्स्ट ऑर्डरची ही जी रिंग आहे ती ही पहिल्या होलवर येईल. हे सेंटरचं आहे, हे सोडून हे पहिलं होल, वरचं पहिलं खालचं पहिलं. सेंटरच्या होलपासून या होलचं 0.5 अंतर आहे, खालच्या होलचं 0.5 अंतर आहे. म्हणजे टोटल किती झालं? हे 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर काय झालं? पहिल्या रिंगचा डायमीटर झाला. लक्षात घ्या, पहिल्या रिंगचा डायमीटर किती झाला? 1 सेंटीमीटर झाला. म्हणजे रेडियस किती झाली? 0.5. तेच आपण इथं लिहिलंय बघा. पहिल्या रिंगची आपली रेडियस किती झाली? 0.5. आता जेव्हा आपल्याला 0.5 रेडियस मिळते तेव्हा आपण ती पट्टी किती पाठीमागं ओढली आहे? म्हणजे ग्लास प्लेट आपण ह्या जी होल पाडलेली पट्टी होती किंवा आपला सोर्स होता त्याच्यापासून किती लांब नेली आहे ते सरळ अंतर मोजायचं पट्टीनं. ते आपलं अंतर काय आहे? कॅपिटल D, ते 26 सेंटीमीटर. म्हणजे जेव्हा 26 सेंटीमीटरवर ठेवू त्यावेळी आपल्या रिंगचा हा डायमीटर किती असणार आहे? 1 सेंटीमीटर किंवा रेडियस 0.5 असणार आहे. लक्षात आलं? आता ती ग्लास प्लेट आणि जरा पाठीमागं ओढायची. अजून पाठीमागं ओढली तर काय होणार? ही रिंग मोठी मोठी होणार आणि इथं जाणार. आपण फक्त पहिली रिंग बघतोय, दुसरी नव्हे, कारण फर्स्ट ऑर्डरचं आपलं रिडिंग चाललंय. ही रिंग दुसऱ्या होलवर जाईल. म्हणजे रिंगचा डायमीटर किती झाला? 2 सेंटीमीटर आणि रेडियस किती झाली? 1 सेंटीमीटर. ती रेडियस इथं लिहिली आपण. रेडियस ऑफ द रिंग 1 सेंटीमीटर. आता ती पट्टी किती पाठीमागं ओढली ते अंतर मोजायचं. ते झालं 42.8. ठीक आहे. तसं आणखी जरा ती ग्लास प्लेट पाठीमागं ओढायची आणि ही पहिलीच रिंग आपली मागं सरकत सरकत तिसऱ्या होलवर गेली पाहिजे. म्हणजे ही अशी मोठी होते रिंग आणि ही मोठी होऊन कुठं जाणार? थर्ड होलवरती जाणार. म्हणजे डायमीटर किती झाला? 3 सेंटीमीटर आणि रेडियस किती झाली? इथं या ठिकाणी आपण रेडियस लिहिली बघा 1.5 सेंटीमीटर. आणि हे किती पाठीमागं ओढलं ते अंतर मोजायचं. ते आपलं किती आले? 68 सेंटीमीटर. म्हणजे अशा प्रकारे ही रिंग पहिल्या होलवर असताना 0.5 रेडियस, दुसऱ्या होलवर गेली की 1 आणि तिसऱ्या होलवर गेली की 1.5 सेंटीमीटर एवढ्या रेडियाय असतील. आणि या रेडियाय असताना किंवा ही प्रत्येक होलची रेडियस असताना, प्रत्येक रिंगची रेडियस असताना किती अंतर आहे हे मेजर करायचं आणि पुढचं कॅल्क्युलेशन हे
तुम्ही करा, कारण हे फर्स्टच आहे. आता आपण सेकंड ऑर्डरचं बघू. हे बघा, आता आपण पहिल्या रिंगचा विचार करायचा नाही, आता आपण दुसरी रिंगचा विचार करायचा. ही आता सेकंड रिंगवर आपण फोकस करायचं. आता मगाशी जी आपली पट्टी आपण पाठीमागं ओढली होती ना ग्लास प्लेट, ती आता पुढं सरकवायची. ती पट्टी पुढं गेल्यामुळे काय होईल, ही पहिली रिंग ही आत श्रिंक होईल, हिची साईज कमी होईल आणि ही 2 नंबरची रिंग आहे ती या ठिकाणी येईल. म्हणजे ऑर्डर आपली कुठली झाली या ठिकाणी बघा, सेकंड ऑर्डर झाली. ऑर्डर आपण सेकंड ऑर्डर बघणार, ही ऑर्डर. आणि ही रिंग जेव्हा इथं येते तेव्हा हिचं डायमीटर किती झाला, 1 सेंटीमीटर, म्हणजे तिची रेडियस किती झाली, 0.5. आणि आपण ग्लास प्लेट आता पुढं सरकवली त्यामुळे अंतर पहिल्यापेक्षा कमी झालं, किती झालं, 13.5, म्हणजे 13.5 हे आपलं अंतर झालं. आणि या अंतराला आपला रिंगचा येणारी रेडियस सेकंड रिंगची, आता सेकंड ऑर्डर आहे, किती झाली, 0.5 झाली. नंतर परत थोडंसं हलवायचं, थोडं हलवलं की काय होईल, आपली ही रिंग 2 नंबरची आहे ती पहिला 1 नंबर आता मागं सरकणार, इथं जाणार. म्हणजे सेकंड ऑर्डरची रिंग, तिचा डायमीटर आत्ता आपण 2 सेंटीमीटर केला, म्हणजेच रेडियस 1 सेंटीमीटर आली. त्यावेळी अंतर आलं 22. आणखी थोडं जर आपण हलवली प्लेट पाठीमागं तर हीच 2 नंबरची रिंग आता इथं जाणार, म्हणजे 1, 2, तिसऱ्या होलला. म्हणजे रेडियस किती झाली, इथलं 0.5, इथलं 0.5 आणि इथलं 0.5, म्हणजे 1.5 सेंटीमीटर. रेडियस झाली 1.5 सेंटीमीटर आणि अंतर झालं 33 सेंटीमीटर. हे अंतर म्हणजे ग्लासची प्लेट आणि सोर्समधलं अंतर आहे. आणि ही जी डिस्टन्सेस आहेत ती 2 होल्समधली अंतर आहेत. एकदा पहिल्या रिंगची रिडिंग घ्यायची आपण. पहिली रिंग पहिल्या होलवर, दुसऱ्या होलवर, तिसऱ्या होलवर असताना अंतर पाठीमागं मोजली. दुसरी रिंग म्हणजे सेकंड ऑर्डर पहिल्या होलवर, दुसऱ्या होलवर, तिसऱ्या होलवर असताना अंतर मोजायची. आणि जसं चार्टमध्ये फॉर्म्युले दिले त्याप्रमाणे लॅम्बडाची व्हॅल्यू पुटअप करायची, 5893 × 10⁻⁶ सेंटीमीटर. आणि तुम्हाला या लायकोपोडियम पावडरचे जे पार्टिकल्स आहेत त्यांचा डायमीटर डिटरमाइन करायचा आहे. लायकोपोडियम पावडरच का वापरायची या ठिकाणी, कारण बाकीची कुठली पावडर घेतली तर तिच्यामध्ये असणारे जे पार्टिकल असतात दे हॅव डिफरंट शेप दॅन दी स्फेरिकल शेप. तर प्रत्येक पार्टिकलचा आकार हा स्फेरिकल नसतो इतर पावडर्समध्ये, पण लायकोपोडियम पावडर हॅज द पार्टिकल विच हॅज spherical shape, so that each particle act as an obstacle. Hence, as these particles are spherical in shape, we get rings here instead of bands or other shape. प्रत्येक पार्टिकल हा गोलाकार आकाराचा असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला रिंग्ज मिळतात, बँड्स मिळत नाहीत, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. द चार्ट केअरफुली हिअर. सी दिस चार्ट. See formula for second order, R2 divided by capital D is equal to 2.27 lambda divided by small d. दिसते तुम्हाला? Okay. Now this one is observation table for first order. डायग्राम आणखी एक वेळेला बघा. डायग्राम आहे तशी सगळी काढायची. हा भाग काढायचा नाही, हे फक्त काढू नका. हा सोर्स, ही पट्टी लावलेली त्याच्यावर आपण होल पाडली ती पट्टी, आणि ही ग्लास प्लेट ज्याच्यावरती लायकोपोडियम पावडर टाकलेली आहे ती ग्लास प्लेट. सी दिस वन इज ऑब्झर्वेशन टेबल फॉर सेकंड ऑर्डर. आकडे दिसत आहेत. सेकंड ऑर्डर आहे ही 13.5, 22.0, 33.0. ही रेडी आहे 0.5, 1.0, 1.5. ग्राफ बघा. प्लॉट द ग्राफ ऑफ आर अगेन्स्ट डी. आर म्हणजे आपण काय घेतलंय, रेडियस, आणि डी म्हणजे हे जे अंतर आहे ते. एकाच ग्राफ पेपरवर 2 ग्राफ काढायचे. वर काढायचा फर्स्ट ऑर्डरचा, खाली काढायचा सेकंड ऑर्डरचा. ग्राफचा स्लोप काढायचा, आणि स्लोप जो आहे तो स्मॉल आर बाय कॅपिटल डी. फॉर्म्युल्यात स्लोपची व्हॅल्यू लिहायची, आणि तुम्हाला डायमीटर ऑफ लायकोपोडियम पावडर, डायमीटर ऑफ पार्टिकल्स ऑफ लायकोपोडियम पावडर लिहायचं. प्रोसिजर वाचता येते का बघा, जर्नलमध्ये लिहायची नाही. प्रोसिजर बघा काय काय आहे, ही जर्नलमध्ये लिहायची नाही, लक्षात घ्या.
फक्त तुम्ही ऑब्झर्वेशन्स लिहा, डायग्रॅम काढा आणि ग्राफ काढून ग्राफवरून कॅल्क्युलेशन करून व्यवस्थित लिहा.